नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पद मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक या व्हिडिओमध्ये आपण आज चालू घडामोडी आणि जीकेचे टॉप प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोणता खेळाडू ठरलेला आहे? भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोणता खेळाडू हा ठरलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, चालू घडामोडीचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आरोनेक घोष. हा काय मित्रांनो भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर ठरलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, बिहार राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बिहार राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सम्राट चौधरी यांची बिहार राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024चा मुकुट कोणाला मिळालेला आहे? फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024चा मुकुट कोणाला मिळालेला आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे साध्वी सतीश. काय मित्रांनो, साध्वी सतीश यांना फेमिना मिस वर्ल्ड म्हणजे 2024चा किताब हा मिळालेला आहे, म्हणजे मुकुट मिळालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, R-37 म्हणजे यम क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? म्हणजे R-37 यम हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने बघा विकसित केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रशिया या देशाने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, IMFच्या एप्रिल 2026च्या ताज्या आकड्यानुसार म्हणजे आकडेवारीनुसार अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कितवा क्रमांक म्हणजे भारताचा आहे? बघा, IMFच्या एप्रिल 2026च्या ताज्या आकड्यानुसार नवीन म्हणजे नुसार अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे? असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 6व्या स्थानावर हा भारताचे स्थान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित कोणते विधेयक हे फेटाळले गेलेले आहे? बघा, आताचा प्रश्न आहे मित्रांनो, चालू घडामोडीचा आहे. लोकसभेमध्ये महिला आरक्षणाशी संबंधित कोणते विधेयक हे फेटाळण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 131वे घटनादुरुस्ती हे फेटाळण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, विजय हजारे ट्रॉफी 2026 कोणी जिंकलेली आहे? बघा, विजय हजारे ट्रॉफी 2026 ही कोणी जिंकलेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विदर्भ या संघाने विजय हजारे ही ट्रॉफी जिंकलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, ग्रॅमी पुरस्कार 2026 कोणाला मिळालेला आहे? बघा, ग्रॅमी पुरस्कार 2026 पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार म्हणजे 2026चा त्यांना पुरस्कार हा मिळालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झालेला आहे? 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा 2026चा कोणाला जाहीर झालेला आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कैलास सत्यार्थी यांना 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा मिळालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026चा विजेता कोण ठरला आहे? बघा, महाराष्ट्र केसरी पुरस्कार म्हणजे कुस्ती स्पर्धा 2026चा विजेता कोण ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हर्षवर्धन सदगीर यांना महाराष्ट्र
2026चा किताब हा मिळालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, ICC 2026च्या अंडर-19 विश्वकपचा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये झालेला आहे बघा. ICC 2026चा अंडर-19 विश्वकपचा अंतिम सामना हा कोणत्या दोन संघांमध्ये झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2024चा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026चा उपविजेता कोण ठरलेला आहे. आपण पाहिलं मित्रांनो, विजेता पाहिला आहे पण उपविजेता आपण पाहिलेला नाही. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महेंद्र गायकवाड यांना उपविजेता ह्या म्हणजे पुरस्कार हा मिळालेला आहे. म्हणजे महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार म्हणजे उपविजेता ठरलेला आहे असा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2024ची आवृत्ती कोणती होती मित्रांनो बघा. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2024ची कितवी आवृत्ती होती. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 68वी आवृत्ती होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, ICC 2026 अंडर-19 विश्वकपचा उपविजेता कोणता संघ होता बघा. ICC 2026चा अंडर-19 विश्वकपचा उपविजेता कोणता संघ ठरलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इंग्लंड हा उपविजेता संघ ठरलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला बघा. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध त्यांनी लावलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1940 साली नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतराळवीराचे आहे बघा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतराळवीराचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राकेश शर्माचे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे. सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तानाजी मालसुरे यांची समाधी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, खालपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे. खालपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नर्मदा खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात लहान खोरे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, युरिया खतामध्ये नैत्राचे प्रमाण किती टक्के असते बघा. युरिया खतामध्ये नैत्राचे प्रमाण हे किती टक्के असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 46% असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, सोने मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे बघा. सोने मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे AU. काय मित्रांनो, AU ही काय आहे, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, चिकनगुन्या हा कशापासून होणारा रोग आहे. चिकनगुन्या हा रोग कशापासून होत असतो बघा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विषाणूपासून होणारा रोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, पक्षी आकाशात उडला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. पक्षी आकाशात उडला या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अकर्म कर्तरी प्रयोग. काय मित्रांनो, अकर्म कर्तरी प्रयोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, मुले शाळेत गेले हे वाक्य खालपैकी कोणत्या प्रकारचे आहे. मुले शाळेत गेली हे वाक्य खालपैकी कोणत्या प्रकारचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वार्थी प्रकारचे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, राजपुत्र राजाचा पुत्र हा कोणता समास आहे. राजपुत्र राजाचा पुत्र आहे म्हणजे हा कोणता समास आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे षष्ठी तत्पुरुष समास आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, दरवर्षी जागतिक पुस्तक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो बघा. दरवर्षी जागतिक पुस्तक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 23 एप्रिल या दिवशी जागतिक पुस्तक दिन आपण साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, जागतिक यकृत दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो बघा. जागतिक यकृत दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जाणारा दिवस आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 19 एप्रिल या दिवशी जागतिक यकृत दिवस आपण साजरा केला जाणारा दिवस आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, घरगुती गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू वापरला जातो बघा. घरगुती गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू वापरला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे LPG गॅस आपण वापरला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, गीतारस हे पुस्तक कोणी लिहिलेले बघा. गीतारस हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गीतारस हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडी आणि टॉप जीकेचे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.